पूजनीय संत भगवपा महाराज भरत महाराज बगुलीकर यांना विनंती करतो की आपण आशीर्वाद बघण्यासाठी जावं. जय श्रीराम. आदरणीय व्यासपीठ आणि वेगवेगळ्या शक्तींनी युक्त असलेला समोर राष्ट्रप्रेमी, हिंदूप्रेमी आपण सारे भक्ती मंडळी आहात, जाणकार मंडळी आहात. तुमच्या समोर एक महाभारतातला सिद्धांत फक्त मी ठेवणार आहे. आयुष्य जगत असताना व्यक्ती 3 शक्ती घेऊन जगत असतो. एक अनुवंशिकता असलेला गुण, आई वडिलांकडून आलेला जन्मतः ही शक्ती असते. त्या शक्तीच्या जोरावरती आपण काही काळ जगत असतो, वावरत असतो. त्याच्यावरती आपण येणाऱ्या आव्हानांना, संकटाला किंवा अनेक प्रसंगाला आपण तोंड देऊ शकत नाही अशी जेव्हा चाहूल लागते तेव्हा त्याच्या पुढची एक शक्ती असते, साधनेची शक्ती. पहिली शक्ती जी देहासोबत, आईवडिलांना देहासोबत आलेली शक्ती. दुसरी शक्ती साधनेची शक्ती. आणि तिसरी एक शक्ती असते ज्याला की कृपेची शक्ती म्हटलं जातं. या तिन्ही शक्ती घेऊन एक जीवन जगलेले व्यक्तिमत्व आहे अर्जुन. ते अर्जुनाच्या जीवनामध्ये आलेला प्रसंग तुमच्या समोर ठेवतो आणि मी थांबणार. या तिन्ही शक्ती अर्जुनाने प्राप्त केल्या. कुंती आणि पांडुराजाच्या पोटे अर्जुनाने जन्म घेतला. उत्तम देह सांभाळला. ब्रह्मचर्य योग्य पद्धतीनं जे 4 आश्रम आहेत त्यातला पहिला आश्रम त्यांनी सांभाळला. उत्तम देह सांभाळला, शरीर बलवान बनवलं. त्या अर्जुनाच्या लक्षात आलं की या इतक्या शक्तीवरती, इतक्या ताकदीवरती आपण येणाऱ्या संकटाला, येणाऱ्या आव्हानांना पेलू शकत नाही. जेव्हा चाहूल लागली, त्याच्या परिसर, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला कल्पना दिली की तुला साधना करावी लागली. कुठंतरी योग्य व्यक्तीकडे, गुरुकडे, कुठल्या तरी विद्यालयामध्ये तुला शिक्षण घ्यावं लागणार आहे असं त्याला सांगण्यात आलं. अर्जुनाने ते आव्हान स्वीकारलं आणि उत्तम अशा गुरुकडे, द्रोणाचार्याकडे उत्तम शिक्षण घेतलं. द्रोणाचार्याकडे उत्तम विद्या प्राप्त केली. आणि ती विद्या प्राप्त केल्यानंतर 2 विद्या प्राप्त झाल्या. एक आईवडिलांची शक्ती आणि एक गुरुकडली शक्ती. त्या कुठल्या कुठल्या कला प्राप्त करून घेता आहेत मला अवघड माहिती आहे. या दोन्ही शक्ती घेऊन अर्जुन जेव्हा बाहेर पडला, युद्ध ठरलं. हे सारखे महाभारत सांगत नाही. युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्यानंतर अर्जुनाला विचारलं आलं की तुला सैन्य पाहिजे का देव पाहिजे? कळता होता, संस्काराने संपन्न होता, त्याला माहिती होत इतरांना आपण सहकार्य, इतरांना सोबत घेऊन चालणार नाही. आपण एकच काम करावं, देवाला सोबत घ्यावं. त्यांनी कृष्णाला सोबत घेतलं आणि समोर युद्ध येऊन थांबलं. आईवडिलांकडनं प्राप्त झालेला देह, देहाची शक्ती सोबत आहे, विद्येची शक्ती सोबत आहे आणि प्रत्यक्ष देव, देवाची शक्ती सोबत आहे. या तिन्ही शक्ती घेऊन जेव्हा अर्जुन युद्धभूमीवरती गेला आणि कृष्णाला सांगितलं की कृष्णा, रथ समोर येऊन चल. कृष्णाला वाटलं की खरंच खरा क्षत्रिय आहे. कारण क्षत्रियाचे हा पहिला गुण आहे. कारण कोणाशी युद्ध करायचंय, अगोदर कोणाला युद्धासाठी समोर जायचंय, कुठलं शस्त्र वापरावं कोणावरती, कुठल्या अस्त्राचा उपयोग कोणावरती करावा, हे युद्ध कौशल्य किंवा युद्ध खरा करणारा क्षत्रिय याचं अवलोकन करत असतो. भगवान कृष्णालाही वाटलं की खरं नक्की काहीतरी शिकलंय अर्जुन. आणि जेव्हा युद्धभूमीवरती गेल्यानंतर काय घटना घडली तुम्हाला माहितीये. या तिन्ही शक्ती असलेल्या अर्जुनाचं काय अवस्था झाली. कारण असा प्रसंग समोर येतो आयुष्यामध्ये. या साऱ्या तिन्ही गोष्टी आपण उपलब्ध करून घेतल्यात, मिळवल्यात, पण बाहेर पडल्यानंतर अशा काही घटना घडतात. त्या घटनेमध्ये भली भली माणसं गारद होतात. भली भली. कारण आपण पुराणाकडनं, इतिहासाकडनं, पाठीमागे घडलेल्या काही घटनेकडनं शिकावं लागतं. अर्जुनाची ज्ञानोबा खूप सुंदर बोलतात त्याच्यावरती. जेणे संग्रामी हरू जिंकीला निवंत कवचाचा ठाऊ फोडीला तो अर्जुन मोहे कवळीला क्षणावा. एका काळामध्ये ज्या अर्जुनाने भगवान शंकरासोबत युद्ध करून मोठं
यश प्राप्त करून घेतलं होतं की अर्जुनाकडे या तिन्ही शक्ती असताना हातातलं धनुष्य कधी गळून पडलं, डोळ्याला अंधारी आली, प्रसंग काय घडला, असे प्रसंग येऊ शकतात. असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊ नये म्हणून आपण या पुराणाकडनं, वेगवेगळ्या कथाकडनं एकच शिकावं. आपण या साऱ्या शक्ती जरी घेऊन बाहेर पडलो तरी सुंदर प्रपंच, कधी प्रपंच कसल्या रूपानं समोर येईल, कसलं रूप घेऊन कोण येईल आणि कधी आपलं बल निष्बळ होईल हे सांगता येत नाही. असं आपल्याकडनं होणार नाही, अशी आपण काळजी घेऊया. इथंच थांबतो. रामकृष्ण हरी. जय श्रीराम.